नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की तलाठी भरती 2023 विषयी। तर बघा, तलाठी भरतीची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे, अतिशय महत्त्वाची बातमी असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर बघा, तलाठी भरतीच्या संदर्भाची सर्वात मोठी नवीन बातमी काय आहे ती आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता, लोकसत्तामध्ये आलेली अतिशय महत्त्वाची बातमी, 574 उमेदवारांची नियुक्ती रखडलेली आहे। संपूर्ण माहिती काय बघा, तलाठी भरती खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित। संपूर्ण माहिती काय, पुणे राज्यातील आदिवासी बहुल क्षेत्रातील तलाठी भरतीबाबतचा निर्णय मागे ठेवण्यात आला आहे, त्यामुळे 574 उमेदवारांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे। अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील गावातील सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जमाती म्हणजेच ST आरक्षण प्रवर्गात असलेल्या स्थानिक उमेदवारांसाठी आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। न्यायालयाचा निकाल येईपर्यंत भरती प्रलंबित राहणार आहे। बहुचर्चित तलाठी भरती परीक्षा TCS कंपनीकडून घेण्यात आली होती। 4466 पदांसाठी ही परीक्षा एकूण 57 सत्रांमध्ये 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत घेण्यात आली। आचारसंहितेपूर्वी सुमारे 1000 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आलेली आहेत। तर बघा, आचारसंहितेपूर्वी नियुक्तीपत्रे जी ती देण्यात आली आहे। उर्वरित उमेदवारांना आचारसंहिता संपल्यानंतर नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहे। तसेच काही उमेदवारांची कागदपत्रे चारित्र्य पडताळणी जिल्हा स्तरावर सुरू आहे। दरम्यान राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। राज्यात आदिवासींची संख्या धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, ठाणे, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अधिक आहे। त्यामुळे या जिल्ह्यांमधील पेसा क्षेत्रातील सुमारे 574 उमेदवारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतरच निर्णय होण्याची शक्यता पाहायला मिळते। त्यानंतर बघा, सरिता नरके अप्पर जमाबंदी आयुक्त यांनी काय म्हटलेलं आहे, आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे पदे देण्याच्या सरकारच्या धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे। या खटल्याचा निकाल अद्याप लागलेला नाही, त्यामुळे तलाठी भरतीमधील पेसा क्षेत्रातील उमेदवारांबाबतचा निर्णय अद्याप राखून ठेवण्यात आला आहे। न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कारवाई केली जाईल। तर बघा, जसाच निर्णय येईल तसंच त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नियुक्तीपत्र जी आहेत ते आचारसंहितेनंतर दिली जाणार आहे। तर अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी तलाठी भरतीच्या संदर्भात होती। अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची महत्त्वाची अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।